नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत लहान मुलांचा आवडता असा खाऊ चकली आणि त्यातल्या त्यात बटर चकली, जी की तिखट नसणार आहे आणि एकदम खुसखुशीत 2 ते 3 साहित्यामधूनच बनवून होणारी ही महागाची बटर चकली घरी आपण एकदम स्वस्तात बनवणार आहोत। त्याच्यासाठी काय करायचं, एका पॅन मध्ये किंवा कढईमध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हातावर कुस्करलेला ओवा। आता तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही याच्या डबल प्रमाण घ्या, मी थोड्या प्रमाणात करत आहे। तर बघू शकता 1 चमचा भरून या ठिकाणी मी बटर घेतलेलं आहे। तर आपण ही बटर चकली बनवतोय, तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। अजिबात कुठलेही साहित्य जास्त लागत नाही, एवढ्या साहित्यात ही चकली बनवून तयार होते। बटर घातल्याच्या नंतर ते छान वितळू द्यायचं। पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा, एकदम कमी करायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला त्याच्यामध्ये चाळून घेतलेलं 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचे। आता हे पीठ पाण्यामध्ये संपूर्ण एकजीव करून घ्यायचे, लगेचच गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने मी हे संपूर्ण पीठ एकजीव करून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला। आता गॅस बंदच आहे, आपल्याला 5 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचे, वाफ काढायची बंद गॅसवरतीच। बघू शकता मिश्रण हे कोमट असं झालेलं आहे, जेणेकरून तुम्ही हात लावू शकता ह्या पद्धतीचं। त्यानंतर हाताला तेल लावायचं आणि आपल्याला हे संपूर्ण पीठ छान असं मऊसूर मळून घ्यायचे। हाताच्या साहाय्याने बघा मऊसूत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम योग्य प्रमाण आहे, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ। त्याच्यापेक्षा जास्त पाणी नका घेऊ, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते। तर बघू शकता मी हाताला तेल लावून हे पीठ संपूर्ण छान असं मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला चकलीच्या सोऱ्या घ्यायचा आहे आणि त्याला चकलीची ताटली लावून घ्यायची। अशा पद्धतीने जो खरबुडीत भाग आहे ना ताटलीचा, तो बाहेरच्या साईडने ठेवायचा आणि जो प्लेन आहे तो आतल्या साईडने ठेवायचा, म्हणजे काय चकलीला एकदम छान असे काटे येतात। तर अशा पद्धतीने पीठ करून घ्यायचं आणि सोऱ्यात भरून घेतलं की आपल्याला याच्यामध्ये चकली सोडायची। तेल छान असं गरम झाले, गॅस मंद करायचा, मग चकली सोडायची। आता मी अशा पद्धतीने सोडत आहे। तुम्हाला जर वाटत असेल एक चकली गोल करून सोडायची तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडू शकता, पण हे अगदी झटपटच होते, त्याच्यामुळेच मी अशा पद्धतीने चकली सोडलेली आहे। आता गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती साधारण 1 ते 2 मिनिटं जे चकलीवरती बुडबुडे दिसतात ना, ते बुडबुडे तो फेस कमी होईपर्यंत आपल्याला एका बाजूने ही शेकून घ्यायची। त्यानंतर बाजू पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही चकली मंद गॅसवरती शेकून घ्यायची। संपूर्ण बुडबुडे असे संपेपर्यंत आपल्याला चकली शेकायची। जास्त डार्क रंगावरती सुद्धा नका शेकू, अशा पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। आपली चकली ही बनून तयार झालेली आहे। एकदम खमंग ही बटर चकली लागते, मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी एकदम चांगला पर्याय आहे, किंवा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा थोडीशी साईडला घालून देऊ शकता। तर अशा पद्धतीने एकदम खुसखुशीत आणि अतिशय कुरकुरीत आणि चवदार ही बटर चकली तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा। जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा आणि एक कमेंट नक्की करा की तुम्हाला अजून पुढे कुठले कुठले व्हिडिओ पाहायचे आहेत। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा।